नमस्कार सर्वांना. हे बघा आपल्या मिठ्याची कातरणे आहे. तर आज मिठ्या पाहुणे घालाय याची ताई. तर किसन पण आलाय मग ते कुठं कसं काय चाललंय? बरं चाललंय ना. बोलायच्या का मग? हा बोलवा चला. पाणी प्यायला आणलं ना. पाणी प्यायला आणलं ना म्हणलं मेरा दुधावून दम लागतो ना मेरा हाकटून हे करून हा दमल्यावानी होतं मग त्याला मला पाणी प्यायला वाढ वाटतं म्हणून साठी पाणी किसनने आणलं. पाण्याची पण चांगली सोय केली. मग काय डबडं मोठं भरून आणलं एकदम. सागर आणि दादा आले ते पुढं. सागर पण आला काय मिठ्या तुला काय? हा हा ना. आज वाघा शिरणार पाण्याला. वाघा पण आलाय. हा सागर मी ना पाणी बघा अजून आम्हाला पाणी किती खोल आहे बघ ना नेमकं वर ते पाणी वडा नाही गेलं पाहिजे खराब होऊन गेलं पाहिजे. नाणी शिपायला लागते ना मामा. हा पहिल्यापासून वाढवायला तर बोल त्यात खडं पुजायचं आपलं. ताती सरला मान द्यायचा ह्यो मोठ्या बायांना. सात पुजायचं नऊ पुजायचं 11 पुजायचं. बा नाही काय चाललंय? चाललंय आंबा खायचं. होय काय रे आज मिठी पण येईल हा. मेंढी बी येली. नाणी दायवान झाली या. हा हा मेंढ्या नांदल्याच्या नंतर मेंढरू येलं ना ते आपल्या मेंढक्यांना नाणी दायवान होती मग. हा. आता चरत चरत निघाल ते वाड्याकडं. तर बा नाही तर शेतकऱ्याच्या बेड्यावर गेली होती. मग तिथून बाणाने काय काय साहित्य आणले काय माहिती. अजून काय मी बघितलंच नाही. पाठ मेंढ्या भरायच्या सकाळ. मग ते वायर लागते त्याला केबल लाईटी आणि जर नाही उरकल्या तर संध्याकाळच्या बी धरायला लागत्या. मग वायर दिली या आणि लाईट पण दिली या मरकुटी. आज मेंढर उजडता उजडता कात्रा दराची ते असं ठरलंय नाही का. लवकर बी धरते काय सांगाव. हा ना. लाईट आहे संध्याकाळ जोडून ठेवायला लागेल ना. मग बाणाने जरा वायर आणली. आणली मग जाऊन पळत. आता इथं परत माघारी यायला लागला असतो साहित्य तुम्हाला. गोळा गोळा करीत चाललोय आम्ही. तुम्हाला परत माघारी यायला लागला असतो. हा ना. मी म्हणलं आता बिराजी पण आलाय घाटाच्या जवळ जवळ. काही वायर दिली हा हम्म. आणि ही दिली लाईट. लाईट चांगली आहे हा हॅल्युजनी. ना हॅलोजन म्हणायचं. दुसरी बारकी एक होती पण मग हेच नाही म्हणलं मला. बरं झालं आणली ती. हा ना मग आता परत येत नाही तर यायचं तुम्हाला. हा ना शेतकऱ्याची मदत करते तर. करायला लागते. शेतकरी म्हणजे लय मोठा त्यांचा आपल्याला आधार आहे आणि त्यांचा आधार आहे म्हणून तर आपलं म्हणजे नाही का दिवस निघतात. शेतकऱ्याने आधार दिला तरच आपला दिवस चांगला निघतात. हा ना. आपल्याला बी चांगलं वाटतं ना. मग काय. हा हा उय. आता कातरकरांची चालली कातरने सकाळच्या पारी. माझं चाललंय त्यांना सकाळचं जेवण बनवायचं. कारण सकाळचं जेवण म्हणजे आपलं भाजी भाकर काहीतरी बनवायची आणि मग संध्याकाळी वेगळा बेत ठरवायचा आपला काहीतरी चांगल्या जेवणाचा. काय आलं ते कातर काय अजून नाही आलं. एकटी असल्यामुळे माझी बी जरा दैनच चालली आता.
त्यांना म्हणलं आधी स्वयंपाक करावं मग पाणी धुणं आपलं बाकीचं काम करावं मेंढक जेवल्याच्या नंतर. आणि मग तिथनं पुढं परत संध्याकाळची तयारीला लागायला लागल, लवकरच लागायला लागल. कारण मेंढक जे आपलं कातरकर जे आलेलं असतात कातर आहे त्यांना यारवाळी आपल्या मिड्यावर राखल्या तर यारवाळी जेवण खावं आपलं जेवून खाऊन ते आपली जे ते आपल्या कामाला जातात मग घरी. तास लावायचं चाललंय काय दाजी? थोडी रुमाली. होय आता ते तुम्हालाच माहिती. तुमचं काय चाललंय इकडं? आपल्या डोकर वाड्या काढा चालय. तुमचं रुमाली नाही वय रुमाल्या दाजी? तुमचं त्यांचं तास चालल्यात आमचं दरायचं चाललंय. धरायचं. वाई पण हा मेवणं पण हाय तर ना. दोन्ही नाती. ती वाय आता झाला पण मेवणा पहिला. दाजीन भाव आल्या तर रात्री वडील तुमचं वडील माझं वडील आहेत. तर मग दिवसभर आता कातरायला धरायचं त्याच्यामुळं ते त्यांची येळाची खायची सोयी त्या मेंढरांची. काल नशिबानी नाही तर नशिब ही मुगाचं बुस आहे मुग कुटल्याला. दिला त्याने मी त्याने हात मारून मेंढरा सुरुवात केली आहे गाड्यांनी. मग काय बिराजीनं मामा हे रातोरात प्रवास करून इथं पोहोचलं. आम्ही काल मेंढरा तुली आणि आज चालले कातारने किसन पांडा दादा आणि कडे येऊन काय काय गेलं हा मदत करून. सकाळी गेलं ते तिघ. स्वयंपाकाचं कुठं आले. आता तर स्वयंपाकाचं आता केलं आपलं भाजी भाकर आता संध्याकाळचं ठरवायला लागेल. असं काय होऊन देऊ नको काम. पानायला पण लावून ना खंडोबाची भक्ती नाही बाणाय. हे असं कातरकर पण येतात हळूहळू. बरं आहे खावा मदतीला येतात या. तुम्ही तर सुईच करीत आलं कातरकरांची येता येता पाणी बिनी थंडा गोंडच लावला तुम्ही. गोंधळ लावणार. एक कातरकर आपला मेंढकाकडे हौशी असतो आणि मेंढराला मग असं गोंड लावतात. आता तिकडं कातरकरांची चालली कातारणी, माझं चालली जेवणाची तयारी संध्याकाळची त्यांची. चुलीमध्ये मी कांदा भाजाय घातलं होतं. आता खोबरं बी त्याच्यातच भाजून घेणार आहे चुलीत. सगळं व्यवस्थित मी भाजून वाटानं बनवून ठेवणार आहे आधीच. आणि मग आपलं संध्याकाळची माझी बी दैन व्हायची नाही मग स्वयंपाक करायला. आपलं वाटण तयार लवकरच करणार आहे. तरी आता दुपार झालीच म्हणायचं आणि वाटणाची तयारी लवकरच चालली माझी. आता वाटणाचं सगळं मटेरियल भाजून घेतलाय मी. कांदा भाजून घेतल्या ते चुलीत, खोबरं कोथिंबीर घेतली, आलं आणि लसूण. तर पहिल्यांदा आलं लसणाची मस्त अशी पेस्ट बनवणार आहे. आता आधी वाटण तयार केलं आणि मग मटण पण आणलंय. आता कांदा चिराय घालून कांदा चिरून शिजाय घालून घेणार आहे. पाणी भरायचंय अजून. आता हे वाटून झाकून ठेवणार आहे आणि पहिलं पाणी भरून घेणार आहे आणि मग त्याला शिजाय घालून घेणार आहे. एकदा चुली का बघितलं तर परत पाणी आणाय नाही गावायचं. कोथिंबीरीची आणि खडा मसाल्याची पण पेस्ट बनवली मस्त. मग बाणाय चाललंय आता कांदा चिरायचा. रात्री दाजींनी कांदा आणल्या ते आपल्या घरचं वावरातलं. तर एका कांद्याचं काम होतं या.
वाटायला बी अगदी 2-3 असं भलं मोठालं कांदा भाजलं होतं आणि ते चुलीत भाजून वाटलं आणि आता ह्यो त्या फोडणीला द्यायला एकच चिरला तर काम होईल. पावसाच्या पुढं कांदा येऊ. काल मेंढर पवनी घातली आणि आज दिवसभर कातरने सकाळी लवकरच पाठ सुरुवात केली होती कातरायला आणि आता संध्याकाळपर्यंत मेंढर कातरून पूर्ण होतील. तर बघून बाण मटण हे काय तर मस्त धुवून घेतलंय आता मी. मस्त दोन बाकी दिवस वजडी झाले. पण आणली ना. हा आहे ना. हा. मग दादा कुठपर्यंत आले कातरणीचं? आता थोडे राहते खाली खाली काय हा खंडी खायचं पण आता दिवस परत गेला. हा. तर इथं सावली पण चांगली आहे आणि कातरकर 4 मिनिट हा. सकाळ 7 वाजल्यापासून तर ना. तर आज मस्त बाकी अगदी चुलीवरचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी कातरकरांसाठी बेत चाललाय बाणायचा आज. जाळ लावून घेतलाय आता आणि बघूया बी मस्त अशी राख लावून घेतली. बुड घेतल्यावर मग पटक्याने निघतं काळ. आता तेल टाकून घेते. तेल गरम झालं की खडा मसाला टाकून घेते सगळं. आता कांदा टाकून घेते. कातरांची लय गडबड असते. लय गडबड. तर हे खास कातरकरांसाठी मस्त बाकी बारबाटाची मेजेवणी बनवायला लागते. मग आता ते आवडीने आपल्याला एकामेका गाठी बिठी पडतात असं कातरायला याला आली आव तसा तरी पडतात का. आणि तसा आवरून कोण कोणाला जात बी नाही का तर सवडच नाही भेटत मेंढरावाल्याला. मस्त बाकी आज चुलीवरचं बरबाट बनवायचे. आता चांगला लाल जरत कांदा तळून घेतला. आलं लसूण कोथमीर आणि त्यात खडा मसाला वाटलेला आहे. दोन्ही ते एवढे सगळ्याची पेस्ट करून ठेवली होती मी. आता ती सगळी टाकून घेतली. हळद टाकली 1 चमचा आणि गोडा मसाला 1 चमचा. मीठ आहे. आता मटण टाकून घेणार आहे. मटण बी मस्त मी धुवून घेतलेलं आहे. झाकण ठेवून चांगलं शिजून देणार आहे. लय जोरात तास चालले त्या. कातरकर या माम भासव कातरकर या माम भासव तुळा पिढीला ताच कस कातरकर या माम भास कातरकर या भाऊ कातरकर या भाऊ भाऊ आणि तू डवळ्या मिठीला ताच लावू डवळ्या मिठीला ताच लावू कातरकर या तुलत पुतणे कातरकर या तुलत पुतणे लय जोरात मामा गाणं म्हणला. कातरकर या बाप ल्याके कातरकर या बाप ल्याके कातरकर या बाप ल्याके कातरकर या बाप ल्याके चांगलं गोड लावलं तुम्ही हा. गुन्ह्या मिंडीला ताच कसे आता 1 मिनिट झाला बोलतो. आता मसाला जरा तळून घ्यायचा आहे. मसाला तळल्यावर तिखटपणा मसाल्याचा जातो आणि मग कालवण बी मस्त होतं मसाला तळल्यावर. तिकडल्या चुलीवर काय बाण आहे? भात घातलाय. भात घातलाय ना. मात्र शिजलाय का हो भात? मस्त मसाला तळून घेतला आता त्यात वतून घेणार आहे. मामांनी दादांनी
सगळं सकाळी पांगून घेतलं ना आता मेंढर मस्त बाकी खाती नाही. पाण्यावर न्यायची तारून हा? काय बोटाला लागलं दोन मशीन 2 बोट बाद झाली ना. मी हातात मशीन निसाडली. माझा दे प्यायला. इकडं थंड्याची पण वाटणी चालू आहे. 7-8 बाटल्या आणल्या का असल्या तरच येडा येतोय हा. तुम्ही काय जेवल्याशिवाय कोणाला सुट्टी नाही. तुम्ही आम्ही आज लगेच मागायला थांबा आम्हाला. बर बर. बाणाच्या अगदी मस्त बाकी चालली तर आता बाजरीच्या भाकरी. आता कालवण त्या तिकडच्या चुलीवर ठेवलं आणि इकडे चालली आता भाकरी कातरकरांसाठी. कालवण झालंय तयार. झालंय ना. हा पण ठेवले गरम राहील म्हणलं. झाले ना मिठ्या कातरून. झाले ना. हा झाले ना कातरून. जे सौजडच झाल्या माझं लवकरच झाले. सकाळी लवकर म्हणजे अंधारात झाल्या धरल्या होत्या म्हणून जाऊ लागल्या. हा तुम्ही लवकर गडबड केली तर आम्हाला फोन केला त्यामुळे यायला जमलं लवकर. तर राजेने तर लवकर 5 वाजताच फोन केला मला. कुठं शालाय तुम्हाला आलो निघतो आता मला. आंघोळ्या मात्र सगळ्यांनी केल्या. डबल झाल्या. दाजीन भाऊ पण आंघोळ करून गेला आता देवाला. बाणा म्हणजे बाणाच्या वडिलाला भाऊ म्हणती. तुम्ही केले ना. बाणा मामांनी म्हणजे तशी 3 कामं केली माझं. कातरणीचं काम परत म्हणजे तुझी पण भेट घेतली ना तिकडं देवाला पण गेलं शीतळ काय दाजींनी तिथं वारंगोळा केला होता पुन्हा त्यांच्या कातरणी. दाजी गेला होता तिथं कातरायला. त्यामुळंच नाही तर मग भाऊ म्हणलं मग भावाला देवाला पण जायचं होतं तिकडं. यायला भेटत नाही ना तर म्हणलं कातरणीच्या निमित्ताने तरी सगळे गाठी बिठी पडते किंवा देव पण होईना आपला. म्हणजे गावाकडनं लोक आले की म्हणजे इकडं कोकणात आल्याच्या नंतर शीतळा देवीचं म्हणजे जाऊन दर्शन घेतात. मस्ती पोचून घेतली. बाणा चालला निवत जाऊन घ्यायचा. पहिला लोक कात्री पण जायची नाही का. मग काय आता 8-9 कातर करत होतो. ते 4 मिसने आणलं. 4 मसनी पुंजा पहिलं जेवढं कातर कर असायचं त्यांच्या हातात सगळ्यांच्या कात्री असायच्या. एका मिसनी मग 2 गडी लागते ते. तर मस्त बाकी आता या मसनीने आपल्या मेंढ्याचा भार उतारला त्यामुळे मग आपल्याला पूजन करून घ्यायला लागतं. गोंबडीवर पूजून तिथं लोकर ठेवायचे मग भांडार हे टाकून निवद जाऊन घेतलाय. आता हे आपलं पारंपरिक पद्धतीचे आपल्याला कात्रीप्रमाणे आपल्या मसनीची पूजा करावी लागते. तर आज आपले मेंढर एका दिवसात कातरून झाली. आज जोरात झाले अगदी कोरड्याचे कातरणे आजच्या. मस्त झाले. जास्त तिखट आहे का हो? तुम्हाला जास्त तिखट लागतो हा? आहे चांगलं मस्त 1 नंबर आहे. चला मामी ह्याला रसा वाडा वाढते. बाळाला भांड भारी भेटले.